व्हिडिओ कॉल करणार काय? बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत मंठा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर। पांगरी खुर्द या गावचे रहिवासी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मंठा पंचायत समिती कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी हे पांगरी येथील जे नागरिक आहेत ते आलेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बेकायदेशीररित्या जी नोटीस आहे ती ग्रामसेवकांनी आणि गावातील एका नागरिकानं दिलेली आहे। जाणून घेऊयात गावातील नागरिकाकडून काय बाब आहे। काय सांगाल शेणके साहेब? जी नोटीस 9/1/2025ला काढली होती ती ओरिजिनल खरी जर बघितली तर ती अधिकृतरित्या ती नोटीसच नाही। ती ग्रामपंचायतनं जर गावठाणं जर असेल तर ती ग्रामपंचायतनी द्यावात। आणि ही नोटीस ही दबावापोटी गंगाधर नारायण काळे यांनी दबाव आणून त्याला नोटीस काढायला लावली ग्रामपंचायतला। आणि ही नोटीस ग्रामपंचायतनं संबंधित ह्या गोरगरीब लोकांवर ही नोटीस काढली आणि त्या नोटिसीच्या अनुषंगाने आज आम्ही पंचायत समिती येथे आलेलो आहोत। आमचं असं म्हणणं आहे की बाबा ही जी नोटीस आहे ही नोटीस बेकायदेशीररित्या आहे। शासनाचं धोरण असं आहे की मागील 2011पर्यंत जे कायम राहिलेले लोक आहेत त्यांना कायम करण्यात यावं म्हणून। आणि हे ही शासनाच्या विरोधात हा गंगाधर नारायण काळे नारायण पांडुरंग काळे ह्या लोकांनी नोटीस काढून या गोरगरीब जनतेवर अन्याय करीत आहेत। म्हणून आज आम्ही हा न्याय मागण्यासाठी पंचायत समिती येथे आलेलो आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो की ग्रामसेवक तथा त्या गावचा जो काही नामनिर्देशित व्यक्ती आहे त्यांनी प्रेशराईज करून या ठिकाणच्या रहिवाशांना त्रास देण्याचा प्रयत्न केला। किती वर्षापासून राहता तुम्ही तिथं? आम्ही ते 45 ते 50 वर्ष झाली। बरं बाबा, तुमचं वय काय? 60-62 आहे। 60-62। तुम्ही कधीपासून राहता? पहिल्यापासूनच तिथे जन्मच तिथं झाला? हो. गेल्या 60 वर्षापासून अधिक काळापासून जर यांचं वास्तव्य तिथं असेल तर कुठल्या आधारावर सदरील ग्रामपंचायतनं या रहिवाशांना नोटीस अदा केली, इश्यू केली, हा न समजण्या पलीकडचा विषय आहे। या ठिकाणी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या रहिवाशांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंती या ठिकाणी या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केलेली आहे। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबान।